झरी जामणी येथे सीसीआयची कापूस खरेदीवर अनियमितता आलेली आहे. झरी जामणी तालुक्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावरील अनियमित कारभारामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप उर्फ लक्ष्मण भाऊराव बुर्वेवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार प्रतिभा धानोरकर यांना निवेदन पाठवून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. झरी जामणी तालुक्यातील सुरदापूर व मुकुडबन येथे सीसीआयची 2 कापूस खरेदी केंद्रे कार्यरत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या केंद्रावर कापूस खरेदी वारंवार बंद ठेवणे तसेच स्पॉट बुकिंग सुरू बंद करण्याचे प्रकार सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना समोर जावे लागत आहे. यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी प्रलंबित राहिला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार 20 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान अनेक दिवस खरेदी बंद ठेवण्यात आली. सुमारे 25 दिवसांच्या कालावधीत फक्त 16 दिवस खरेदी झाली असून दोन्ही जिन मिळून केवळ 7,885 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. अनेक वेळा कापूस खराब आहे असे कारण देत शेतकऱ्यांचा कापूस परत पाठवण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात बाजार समिती सभापती राजीव कासावार यांच्याशी चर्चा केली असता स्पॉट बुकिंग सुरू किंवा बंद करण्याचा अधिकार सीसीआय अधिकाऱ्यांकडे असल्याचे त्यांनी सांगितल्याने बुर्वेवार यांनी नमूद केले. मात्र सीसीआय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केंद्र सरकारने कापूस खरेदीची मुदत 15 मार्च पर्यंत वाढवली असली तरी शेवटच्या बोंडापर्यंत कापूस खरेदी सुरू ठेवावी. तसेच प्रत्येक जिनमध्ये दररोज किमान 2000 क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा निश्चित करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान 2 दिवसात समस्या सोडवण्यात आल्या नाही तर शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन किंवा उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन सादर करताना प्रकाश कासावार, नागोराव उर्मुते, मिथुन सोयाम व काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. ही माहिती RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली. आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन सीसीआय झरी मुकुडबन सुरदापूर केंद्राचे प्रमुख पाटील साहेब यांच्याशी आम्ही स्लॉट बुकिंग बाबत चर्चा केली असता माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी फोनवर पाटील साहेबांनी चर्चा केली आणि आम्हाला आश्वासन दिलं जे 600 क्विंटलचं प्रतिरोधचं जे स्लॉट आहे ते 1200 क्विंटल असं वाढवून देऊ आणि प्रति दिवस स्लॉट 15 तारखेपर्यंत चालू ठेवू असं आम्हाला पाटील साहेबांनी जास्तीत जास्त वाढवून देऊ अजून 1200 पेक्षा असं सुद्धा आश्वासन पाटील साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्याबद्दल आम्ही पाटील साहेबांचे आभार मानतो.